नवनिर्वाचित विरोधी पक्षनेते एकनाथजी शिंदे आपल्या सोबत आहेत। शिंदे साहेब, अखेर फक्त विरोधी पक्षनेते पदावर शिवसेनेला समाधान मानावं लागतंय। जुलोट ठेवला भाजपने, निकाल लागल्यापासून आजपर्यंत। विरोधी पक्षनेता हा आमचा अधिकार आहे। सेकंड लार्जेस्ट पार्टी या महाराष्ट्रातल्या जनतेने शिवसेनेला निवडून दिलेली आहे, त्यामुळे विरोधी पक्षनेता हा आमचा अधिकार आहे आणि तो आम्हाला मिळालेला आहे। निश्चितपणे या अधिकाराचा वापर करून या महाराष्ट्रातल्या जनतेला न्याय देण्याचं आम्ही काम करू। सरकारने कुठेही नियमबाह्य काम केलं, निश्चितपणे या ठिकाणी लोकशाहीच्या विरुद्ध जाऊन काम केलं तर निश्चितपणे त्या ठिकाणी सदनामध्ये, सदनाच्या बाहेर देखील विरोधी पक्ष म्हणून आम्ही त्यांना रोखण्याचं काम करू। ज्या ठिकाणी महाराष्ट्राच्या हिताचं काम करतील त्या ठिकाणी आम्ही सहकार्य करू। विरोधासाठी विरोध म्हणून आमची भूमिका असणार नाही, परंतु ज्या ठिकाणी सरकार चुकेल त्या ठिकाणी सरकारला धारेवर धरण्याचं काम या ठिकाणी शिवसेना करेल। शिंदे साहेब, आज जे आवाजी मतदान पद्धतीने विश्वासदर्शक ठराव पारित झालेला आहे, यावर शिवसेनेचं असं तुमचं काय मत आहे? नेमकं इलिजिबिलिटी आहे, हे अवैध सरकार आहे? या सरकारने लोकशाहीचा खरं म्हणजे गळा घोटलेला आहे। या ठिकाणी लोकशाही मार्गाने जेव्हा पोलची मागणी केली तेव्हा पोल त्यांनी द्यायला पाहिजे होतं। जर त्यांच्याकडे बहुमत होतं तर ते सिद्ध करायला पाहिजे होतं, परंतु त्यांना भीती होती की या ठिकाणी आपण उघडे पडू आणि म्हणून गोंधळामध्ये हे कामकाज मंजूर करून घेण्याचा दुर्दैवी प्रकार या ठिकाणी सभागृहात घडलेला आहे। आपण सभागृहामध्ये होता, राष्ट्रवादीची संदिग्ध भूमिका पाहायला मिळाली। बिलकुल संदिग्ध भूमिका होती। राष्ट्रवादीचा बाहेरून पाठिंबा आहे, ज्या घोषणा भीमगर्जना केला भाजपच्या नेत्यांनी की तुरुंगात टाकू राष्ट्रवादीच्या अनेक मंत्र्यांना, या संदर्भात शिवसेनेची काय भूमिका राहील आता? बिलकुल त्या ठिकाणी नागपूरमध्ये आपली भूमिका स्पष्ट होईल। ज्या ज्या ठिकाणी भ्रष्टाचार झालेले आहेत त्या ठिकाणी जे मागणी काही मंडळींनी केलेली आहे त्या मागणीचा आम्ही पाठपुरावा करू। शिंदे साहेब, शेवटपर्यंत उद्धवजी संभ्रमात होते का? काल त्यांच्या भाषणात ते म्हणाले की न घर का न घाट का अशी अवस्था होऊ शकते। एकीकडे चर्चा सुरू ठेवायची, अध्यक्षपदासाठी फॉर्म भरायचा, विरोधी पक्षनेतेपदासाठी दावा करायचा। बिलकुल नाही, शिवसेनेची भूमिका कधीही संभ्रमात नव्हती। शिवसेनेने विरोधी पक्षनेतेपदावर दावा केला होता, हा आमचा अधिकार होता। उद्धव साहेबांनी तसं पत्र विधानमंडळाला दिलं होतं, त्यामुळे कुठलीही भूमिका शिवसेनेची संभ्रमात संदिग्ध नव्हती। या ठिकाणी हा आमचा हक्क होता, तो आज मिळाला आहे। निश्चितपणे या ठिकाणी प्रभावीपणे शेवटचा प्रश्न, सरकार अल्पमतात आहे। येणाऱ्या काळात आता 6 महिने तर अविश्वास ठराव आणता येणार नाही सरकारवर, पण येणाऱ्या काळात शिवसेना आणि काँग्रेस राष्ट्रवादी मिळून सरकार पाडण्याच्या संदर्भामध्ये काही होऊ शकतात हालचाली? आता ते तुम्हाला आता कसं सांगू मी? हे सरकार स्थिर राहील? यार आता ते सरकार तर अस्थिर आहे, अल्पमतातलं सरकार आहे। सरकार अल्पमतातलं आहे आणि येणाऱ्या काळात काय नेमका खेळ होऊ शकतील हे आत्ताच पत्ते ओपन करणार आहेत असं सांगतायत नवनिर्वाचित विरोधी पक्षनेते एकनाथ शिंदे। नवनिर्वाचित सरकार हे अवैध सरकार आहे, राज्यपालांकडे या संदर्भामध्ये आम्ही दाद मागणार आहे, जमल्यास सर्वोच्च न्यायालयात सुद्धा जाणार आहेत, अशी भूमिका सुद्धा आता शिवसेनेनं घेतली आहे। कॅमेरा पर्सन राकेश नेरुकर समंगे, चिवटे, साम TV, विधान भवन, मुंबई।